नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज। मेहकर तालुक्यातील जनुना आणि चिंचाळ गावातील पाणी प्रश्न आता चांगलाच पेटला आहे। जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये अनियमितता, दूषित पाणी पुरवठा आणि संभाव्य आर्थिक व्यवहाराच्या आरोपांमुळे क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पंचायत समिती मेहकर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर प्रकाश टाले यांनी केले। आंदोलनात जनुना आणि चिंचाळ येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी जल जीवन मिशनच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। डॉक्टर टाले यांनी गंभीर आरोप करत सांगितले की गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून नागरिकांना दूषित, गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला। याशिवाय जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाईपलाईन कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। काही भागांमध्ये पाईपलाईनचे काम अपूर्ण असून अनेक नागरिकांना आजही नियमित पाणी पुरवठा मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। मंजूर अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष कामांमध्ये तफावत असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यता डॉक्टर टाले यांनी व्यक्त केली। त्यामुळे संपूर्ण कामांची स्वतंत्र तांत्रिक आणि आर्थिक प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलन तीव्र होताच पंचायत समिती, प्रशासन, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि संबंधित कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आणि संपूर्ण कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे। मेहकरमधून दीपक देशमुख यांच्यासह महावाईस न्यूज। पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही। हॅलो, व्हिडिओ नाही ताजर कार्यालय लावून ठेवता तुम्ही सोमवारी मंगळवारी, म्हणजे लोकांसाठी कार्यालय आहे का कशासाठी आहे? लाजा वाटायला पाहिजे जराशा तुमच्यासारख्या लोकांना। तुम्ही शिपाई नाही तर लावा, कुलप लावून ठेवायला। आमचे प्रश्न चुलीत गेले सगळे, लोक मरायला आले ना, सगळा उन्हाळा संपत आला तरी पाणी नाही लोकांना प्यायला। कुलप लावा नाही करायला। तुम्ही हाय करून आम्ही काय इंग्रजाच्या काळात राहिलो का? पाकिस्तानात राहिलो। या पंचायत समितीचे गेटे लावलेले गट विकास अधिकारी कार्यालयाचे। जिल्हा प्रशासनाला लाज वाढली पाहिजे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पण। गट विकास अधिकारी नेहमी आपल्या दालनाचे कुलप लावून ठेवतात, सामान्य नागरिकाला हे दार उघडे नसतात। समस्या मांडायच्या कुठे नागरिकांनी? म्हणून आता मी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो, या महिलांच्या वतीनं सुद्धा आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं सुद्धा, आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की अशा कार्यालयांमध्ये वेळेमध्ये गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली पाहिजे। या मेहकर पंचायत समितीमध्ये सत्ताधाऱ्यांचं तर बिलकुल लक्ष नाहीच आहे, पण मात्र जिल्हा प्रशासनाने सुद्धा या प्रशासनावर काहीच वचक नाही। नेहमी पंचायत समितीत आल्यानंतर हे अधिकारी गैरहजर असतात, आणि आज सोमवार मंगळवार तिन्ही कामाचे दिवस असताना, तालुक्यामध्ये एवढी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असताना हे अधिकारी इथं गैरहजर असतात। म्हणून आता ह्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला गेट लावलेलं असताना तुम्ही दाखवा हे गेट लावलेले येतं। एकही इथं पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी हजर नाहीत। सहाय्यक गटविकास अधिकारी शासनानं दुय्यम पद दिलेले ते पण इथं हजर नाहीत। म्हणून आम्ही आता याच्या गेट समोर इथं बसून आता आंदोलन करतो आणि निषेध करतो, आणि यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका आता आम्ही इथं घेणार आहे। बसा सगळे, बसा सावलीत, बसा सगळे जण। या मुरदार प्रशासनाचं करायचं काय? दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई, दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई, दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई। पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणते देणार नाही?